प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू पॅडी, थँक्यू अंशू, तुम्ही बाहेर आणली त्यार. थँक्यू. मित्रांनो, आजकाल सगळीकडे सिनेमा आणि टेलिव्हिजन मधले सेलिब्रिटीजला खूप महत्त्व आलेलं आहे. म्हणजे आता बघा ना, एखाद्या गणेशाच्या आरतीला एखादा मोठा सेलिब्रिटी गेला की गणेशाचं दर्शन घेण्याच्या ऐवजी लोक त्याचे फोटोज काढत बसतात. असाच एक चॅनलवाला गेलाय अशाच एका सेलिब्रिटीच्या घरी. बघूयात इथे काय होतंय. तुमच्या समोर येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन, विशाखा आणि आजची आपली पाहुणी कलाकार शाश्वती. हॅलो. हा हा मीच बोलतेय. रंगभूमीला पडलेलं कोवळं स्वप्न. हा बोला. हा मीच बोलते, अभिनेत्री कामिनी सरपोतदार, सेलिब्रिटी. बोला. अरे गोड मीनू. हा बोल ग बोल, काय म्हणते. हो बोल. कालचा एपिसोड ना, हो आवडला तुला. थँक्यू ग, थँक्यू. मला पण खूप फोन आले, तुला सांगू का. प्रचंड म्हणजे फेसबुकवर तर कौतुकांचा भडीमार सुरू झाला होता. हो म्हणजे एकाने तर अशी कमेंट केली की तुम्हाला ना या देशातून तडीपार केलं पाहिजे, एवढा उत्तम अभिनय करता. क्रेझी पीपल. एक तर म्हणाला की चक्क दादासाहेब फाळक्यांना पश्चाताप होत असेल चित्रपट काढल्याचा. ओ गॉड. म्हणजे बघ ना, दादासाहेब फाळक्यांबरोबर त्यांनी माझी तुलना केली. क्रेझी पीपल. एनिवे, अगं हो ग, घरीच म्हणजे गणपती आहे ना आमच्या घरी, त्याच्यामुळे खूप तयारी ग, प्रचंड धावपळ. हो हो. काय अगं आत्ताच आले, 48 तास शूटिंग केलं ना मी. हॅलो. काय ग ए? अगं ए, झोपली की काय? हो. नाही नाही झोपले नाही ग, एक जस्ट काम आठवलं म्हणून. सॉरी. मी खूप बिझी आहे, आता नंतर फोन करू का तुला. हां चल बाय. ओके. आहो आहो, कुठे आहात तुम्ही. आहो. येस मॅडम बोला. दादा एक कॉफी ला ना, विदाऊट शुगर. हॅलो. तुझ्या शूटिंगचा स्पॉट बॉय वाटलो मी. काय बोलतेस तू. अहो मग तुम्ही तरी काय, यस मॅडम बोला मॅडम, चाललंय आपलं. मी नॉर्मल बोललो ना, तू डायरेक्ट मला ऑर्डर देतेस. काय चाललंय तुझं. अहो नॉर्मल नका आवरा. ते ना कर्म माझा हा? हे नावाचं चॅनल आहे ना, हा. ते आज आपल्या घरचं आज गणपती कव्हर करायला येणार आहेत. अरे वा. सेलिब्रिटींचा गणपती. मग चला आटपा लवकर लवकर आवरा. ते बघ, मला सांग, आता घरातली कामं कोण करतो. मीच की नाही. बाहेर शूटिंग कोण करतं. मग टेन्शन घेऊ नको, सगळी कामं केलेली आहेत, टेन्शन घेऊ नको. नाही नाही, घरचं सगळं तुम्ही छान करताच, मला माहितीये. हा. पण तुमचं आवरलं का. म्हणजे आंघोळ केली का. अगं परवाच करू नको या गोष्टीची, सगळं झालेलं आहे. बघ चेहरा तर दिसत नाही अजिबात आंघोळ केल्यासारखा. माझ्याकडे बघा बघा, 48 तास शूटिंग. स्वतःची परिस्थिती बघा. माझा चेहरा म्हणजे किती तेजस्वी आहे. तेजस्विनीला विचार. तेजस्विनी तू ही रे, तू ही फक्त सांगू शकतेस माझा चेहरा किती तेजस्वी आहे तो. आणि हे बघा. हे हॅलो. अगं ते चॅनलवाले येणार आहेत ना. हॅलो. रोल कॅमेरा ऍक्शन. सर क्लोज ले लेना, बाकी हो नहीं हो सकता अभी. काय क्लोज. हाँ क्लोज ले. चेहरा बघा स्वतःचा. गोगा कपूर दिसतेस. काय चाललंय. नाही मला कळत नाही, आजच काय घाई होती चॅनल वाल्यांना बोलवायची घरी. काय मराठीत बोल. मी नाही बोलवलं. तुझं ना मग मला वाटतं सूर देतेस की काय. गप्पा बसा. काहीतरी आपलं ती. तुझं ना मग काय. अगं मला वाटतं तू पटकन सूर देस. तुला माहिती मी सूर लगेच पकडतो, पटकन उडी मारतो. माहितीये गप्पा बसा. शब्दांचं माहिती आहे पण सूर लगेच पकडतो. जाऊ दे. अहो ती यायची आहे, सतत मागे लागली माझ्या, फोन करून करून दमली. शेवटी म्हटलं ये बाई आज आहे मी घरी. कोणाला. मैत्रिणीला थापा मारतेस. कोणाला सांगतेस हे. मला. 4 दिवसांपूर्वी तुझा फोनवरचं संभाषण मी ऐकलंय. काय. अहो या ना प्लीज, आमच्या घरी गणपतीला या ना प्लीज. पहिल्या दिवशी तरी या.
ते म्हणाले पहिल्या दिवशी अंशुमन विचारांकडे जायचं आहे, ग्रेट सेलिब्रिटी. मग शेवटी ही म्हणाली, अहो आदल्या दिवशी तरी या, तुमच्यासाठी आदल्या दिवशीच गणपती आणते मी. वाटल्यास ना टॅक्सीचं रिटर्न भाडं पण देते, पण प्लीज या. हो Come on, काय? तुम्हाला ना कळत नाही हे PR आपली करावी लागते, मार्केटिंग करावं लागतं. सेलिब्रिटी आहे ना मी, यू आर फिलिंग जेलस. जळता तुम्ही माझ्यावर, सेलिब्रिटी आहे ना मी. नाही जळतो हे खरं आहे, पण ते तुझ्यावर नाही, काय तुझ्या शूटिंगच्या क्रूवर. चला माझ्यापेक्षा तेच जास्त जवळ असतात तुझ्या बरोबर. काहीतरी तुमचं आता उशीर होतो, आठवण करू. आता बेडरूम मध्ये डायलॉग इकडे कशाला मारते? काहीतरी काय हो तुमचं, चला. चला काय, चला आठवा म्हटल्यानंतर असंच आठवणार ना. हे बघ प्रत्येक शब्द कुठल्या तरी गोष्टीशी संलग्न असतो. बरं उरका, हे तर म्हणजे पटकन झालं एकदम. जा आवरा पटपट. ती चॅनल वाली कधी थडकेल. ग बाई काय बोलणार आता हिला. श्या. क्या आपकी टूथपेस्ट में नमक है? नहीं हम नमक काचे के बरनी में रखते हैं, टूथपेस्ट में नमक नहीं रखते. अहो अहो काय बोलताय, काय मॅडम काय विचारताय तुम्ही? आय सो सॉरी. त्याचं काय झालं माहितीये का मॅडम, मी ना काल एका टूथपेस्टच्या ब्रँडचं शूटिंग करत होते, त्याचा हँगओव्हर उतरलाच नाही अजून. लिंबू पाणी घ्या पटकन उतरेल. मी सांगतोय उपाय ना. बिहेव युअरसेल्फ, बिहेव युअरसेल्फ. Okay. तुम्ही एका सेलिब्रिटीचे मिस्टर आहात, काय म्हणतील ते? काय फार फार तर सेलिब्रिटीचे मिस्टर म्हणतील. Shut up. जोक केला सॉरी. Shut up. तुम्हीच का ते कर्म माझा चॅनल वाले? येस. हाय, मी ना लावण्या. दिसतच आहे ते. हा? म्हणजे बघतो मी ना काय काय अँकरिंग करता तुम्ही, काय अप्रतिम. मी बघत असतो प्रोग्राम तुमचे, तुमचं अँकरिंग म्हणजे अप्रतिम. त्या दिवशी तुम्ही तो कॉलेजचा फेरफटका हा कार्यक्रम मी अँकर बघितला ना तुमचा. काय तुम्ही म्हणजे कॉलेजमधलाच वाटला तो, काय जबरदस्त. म्हणजे असं वाटलं की म्हणजे काय तुमचं रूप आणि नाव एकदम करेक्ट आहे, लावण्या. म्हणजे नावाला साधेच आहे सगळं. फक्त एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही तो अँकरिंग करताना टॉप घातला होता ना, म्हणजे लो नेकचा टॉप, ते गळ्यात घातला होता गळ्यात, ते खूप असं अवजड बोजड वाटत होतं. थोडंसं हलकसं काहीतरी घाला, एकदम टॉप वाटेल. काय काय ऑब्झर्वेशन आहे ना माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या बायकांबद्दलचं. स्वतःची बायको बाहेर म्हटल्यानंतर हेच करणार ना आम्ही. हा? नाही, सांगतोय. जरा तोंड बंद करा. हो, हो. शूट करूया. येस. दादा दादा कॅमेरा. नमस्कार मंडळी अँड हॅलो एव्हरीवन. मी लावण्या, तुमचा लाडका चॅनल कर्म माझा तर्फे आज आपण आलेलो आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री कामिनीजी यांच्या घरी. हो हो. काय करताय ते, काय एक करताय? मिनिट, त्यांना काही बोलायचं नाही. हँडीचे मास्टर आहेत ते. काय म्हणता? हो. दहंडीला दिसत नाही ते. Shut up. फालतू विनोद. विनोद. एनिवेज, आईची शपथ आहे तुम्हाला, चॅनल बदललं तर. हा? तर कामिनीजींच्या काही गाजलेल्या हिंदी मालिका म्हणजे थकेले हम थकेले तुम, क्योंकि सॉस भी कभी कभी टमाटर था, आणि त्यांच्या आगामी मालिकेचं नाव आहे माझ्या प्रियाला काहीच कसं कळेना, कोण कसं वागतंय, सारच कसं हेल्पलेस आणि होपलेस. सिरियलचं नाव सांग. पहिल्या 50 भागाची स्क्रीन प्ले कशाला सांगतेय? पटकन नाव सांगायचं ना. नावच आहे. नाही नाव नाही, जहाज आहे. जोक जोक. तर आता आपण म्हणूया गप्पांकडे. Wow. गप्पा पण आल्यात का? काय चाललंय? सॉरी. Crazy. मॅडम, तुम्ही किती वर्ष गणपती बसवताय? 20. दोन काय चाललंय? 2 मिनिटं मी आठवतो. विसरलो होतो मी. 20 करेक्ट. 20. खरं ना मला खूप गणपती आवडतो. म्हणजे मी आग्रह केला म्हणून आमच्या घरात गणपती बसवला जातो. खरं तर आज जे काही मी यश मिळवलंय तर आज जी काही माझी ओळख आहे एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ती स्वतःच असली. मी काय म्हणतो, आपण अभिनयाबद्दल बोलण्यापेक्षा तुझ्याबद्दल बोलूया ना. तुझा तो कमनीय बांधा, तुझं ते रूप. काहीतरी. तुला आठवतं कॉलेजमध्ये असताना आपण काय काय धमाल करायचं? हो. विसरलीस? नको ना. मॅडम चालू दे तुमचं, मी पुढच्या वर्षी येते. तुम्ही गणपती आहात पुढच्या वर्षी यायला? जोक जोक. एनिवे त्याचीच मजा करत राहणार. लवकर लवकर प्लीज आठवा तुम्ही. मी खूप दमून आले. 48 तास
हे काय सर? नाही नाही, गेले 48 तास ते शूटिंग करतायत, त्यामुळे 48 आकडा म्हटलं की लगेच त्याला झोप येते. ओ माय गॉड. एक मिनिट. हॅलो, शूटिंगसाठी आलं तुझ्या. एक सेकंद. हॅलो, रोल कॅमेरा ऍक्शन. रेडी. तर रसिका हो, आत्ताच आपण पाहिलं की कामिनी जी गेले 48 तास शूट. प्लीज 48 आकडा बोलू नको, त्यांना प्रॉब्लेम होतो. ऍक्शन. रेडी. तर आत्ताच आपण पाहिलं की कामिनी जी गेले कित्येक तास शूटिंग करून खूप दमून घरी आलेल्या आहेत. पण गणपती बाप्पाचं घरी आगमन झाल्यावर त्यांचा चेहरा अतिशय फ्रेश झालेला आहे. क्या बात आहे. येस. तर आता आपण कामिनीजींच्या मिस्टरांची गप्पा मारूया. मासे. सर मला एक सांगा, तुम्हाला मोदक आवडतात का? मला फक्त मोदक वहिनी आवडतात. मोदक वहिनीने बनवलेले मोदक आवडतात असं म्हणते मी. काहीतरी काय मोदक मामा. हो, मोदक खूप आवडतात. माझ्या हातचे पण खूप आवडतात. काय बनवते हो मोदक? हो, खूप बनवते मी. आणि मी स्वतःच्या हाताने दरवर्षी गणपतींना 101 मोदक करते. क्या बात है मॅडम. तर रसिक हो, आत्ताच आपण ऐकलं की कामिनीजी स्वतः 101 मोदक बनवतात त्यांच्या गणपतीसाठी. कर्म माझा चॅनलला सांगताय ना. करेक्ट. आणि आता आपल्या चॅनलवर त्या या मोदकांची रेसिपी सुद्धा सांगणार आहेत. सांग कृती सांगताय ना मॅडम? सांग 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 सांग. सांगते. सोपी. कसं ना, आमच्या घरी असा पांढरा शुभ्र मोदक असतो आणि वरून अशी तुपाची धार असते. मला खूप आवडतात मोदक. खायचं नाही, कृती सांग. कृती. सांगते. आधी काय करायचं, पातेलं घ्यायचं, पातेलं घ्यायचं असं आणि मग ते गॅसवर ठेवायचं, गॅसवर आणि मग पाणी टाकायचं, पाणी टाकायचं पातेल्यात तसं आणि मग उकळवायचं असं छान उकळू द्यायचं. एवढंच नाही करायचं, पुढे चला. बघतही बसायचं, तुम्ही बघत बसाल असं नाही करायचं. त्याच्यात मग तांदळाचं पीठ घ्यायचं आणि असं त्याच्यात टाकायचं आणि मग ढवळायचं असं. हाताने नाही, चमच्याने. हाताने नाही, थोडंसं पटकन असं हाताने ढवळायला झालं. उकड तयार झाली. उकड तयार झाली आपली. मग नारळ घ्यायचा. अरे बापरे. झाडावर नाही, बाजारातून आणलेला. नारळ असा बाजारातून आणलेलाच असतो. तुम्ही अगदी झाडावर वगैरे चढायला वेड्यासारखं तर असं नाही करायचं. नारळ बाजारात मिळतात, ते आणायचे घरी, हळद कुंकू घालायचं, हळद कुंकू व्हायचं आणि नमस्कार करायचा, ओटी भरून टाकायची. मॅडम अहो काय मोदकांची रेसिपी? हे काय तुम्ही सांगताय? मग नारळ घ्यायचा, फोडायचा आणि मग फोडायचा, मग खवायचं, मासा खवायचा असा. मग त्याच्यानंतर कढई घ्यायची, गॅसवर ठेवायची, खोबरं टाकायचं, गुळ टाकायचं, परतायचं, चमच्याने हलवायचं असं की झालं सारण तयार. मग त्याच्यानंतर ते उकड काढलेली असते, मळायची, अशी मळायची हाताने अशी मळायची, अशी त्याची पारी तयार करायची. मग तशी अशी पारी तयार करायची. भाकरा नाही, पारी अशी हे पारी तशी तयार करायची. बघा, नीट लक्ष द्या. अशी पारी अशी तयार करायची. 4 कळ्या करायच्या. मग 4 कळ्या करायच्या. कळ्या करायच्या. दुसऱ्यांच्या कळ्या काढायच्या नाही, आपल्या काढायच्या. आपल्या त्या वळ्या. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस अशी आहे, सारण त्यात टाकायचं. सारण त्याच्या असं पारीत भरायचं, बंद करायचं. तसा बंद करावा लागतो. मग तो असा बंद करायचं, बंद असा एकत्र करून असं त्याला नाक काढायचं, नाक काढायचं आणि मग उकडायला ठेवायचा. तुम्हाला असं वाटेल की झाले मोदक खायचे, असं नाही. झालं हुश. झाले मोदक आमचे. तर आताच आपण बघितलं की कामिनीजींनी अतिशय छोट्या छोट्या बारकाव्यांसकट आपल्याला मोदकाची रेसिपी सांगितलेली आहे. आता आपण वळूया पुढच्या सेगमेंटकडे, म्हणजेच
खेळांकडे. मॅडम मी ना तुम्हाला आपल्या खेळाची थोडीशी कन्सेप्ट सांगते. Okay. म्हणजे मी तुम्हाला गणपती बाप्पाविषयी काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तर तुम्ही मला द्यायची. जरूर जरूर प्लीज बघा कॅरी आता. ऑन. तर बघा, बघा आता. आपला पहिला प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाचं वाहन कोणतं? ट्रक. काय बोलते हो आपल्या एरियात ट्रकरी येतो ना गणपती. तिला काय म्हणायचंय, उंदीर हे वाहन आहे, परंतु उंदीर आणि गणपती ट्रकामधून आमच्या एरियामध्ये येतात असं म्हणायचं हा. तिला. असं अच्छा 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 तुम्ही अध्यात्माचं विचारलं, मला वाटलं तर रियालिटीचं विचारलं. तशी हुशार आहे ती, हुशार. एनिवे आपला पुढचा प्रश्न आहे हा. सार्वजनिक गणपतीची स्थापना पहिल्यांदा कोणी केली? हा बबन खरात. कोण? काय बोलतेस, काय बबन बोलतेस? खरात. आमच्या एरियात स्थानिक मंडळ आहे, त्यांनी स्थापलं सार्वजनिक मंडळ. हो 8 वर्ष जेलात होते नाही का, सुटून आले आणि पहिलं शुभ कार्य काय केलं तर सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना. ऍक्च्युली तिला काय म्हणायचंय, स्थापना केली लोकमान्य टिळकांनी, परंतु आमच्या एरियामध्ये बबन खरातांनी सुरू केला, पण ऍक्च्युअल स्थापना केली लोकमान्य टिळकांनी. अच्छा, अच्छा, लोकमान. हा, तसं विचारताय तुम्ही पूर्वीचं, मी आत्ताच सांगतो. मॅडम मॅडम आपण खेळ वगैरे बाजूला ठेवूया आणि आता शेवटच्या सेगमेंट कडे वळूया. ओके 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 हा चालेल, हरकत नाही. तर आपला शेवटचा सेगमेंट असा आहे की आता मॅडम आपल्यासाठी मंत्रपुष्पांजली म्हणणार आहेत. म्हण 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 म्हणताय ना? मंत्रपुष्पांजली. माझ्या मागून म्हण. हा ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्या ते सन्म- महिमान. होल्ड. मॅडम हे सगळं आपण असं टेलिकास्ट करायचंय? नाही हो नाही, ऍक्च्युली तुम्ही हे प्लीज दाखवू नका. मला कुठलेच असे येत नाही, म्हणजे आरत्या सुद्धा येत नाही धड. मग तेच मी सांगणार होते की असं एडिट वगैरे करून दाखवा तुम्ही. आणि खरं सांगू का, म्हणजे आमच्या घरातली सगळी तयारी, म्हणजे अगदी गणपतीची अशी सगळं डेकोरेशन ते मोदक सगळं आमचे हेच करतात. मी दिवसभर शूटिंगला असते ना, मला एक मिनिट, वेळ काय माहिती आहे का, मिळत actually नाही. आता मला ही- थांबा बोलू द्या ना. सगळं हेच करतात, हेच करतात. अगं असं काय, आता मला एक सांगा, ही दिवसभर शूटिंग करते बाहेर, मी असतो घरी, तर मला करायला काय हरकत आहे? नवरा आहे मी तिचा. शेवटी संसार म्हणजे नवरा बायको हे संसाराची 2 चाकं आहेत. ती व्यवस्थित बॅलन्स झाली तर संसार सुरळीत चालतो नाही का. हिने बाहेर शूटिंग करायचं, मी आतमध्ये काम करायचं. थोडक्यात काय, मी समजा बाहेर असतो, हिने काम केलं असतं. आणि कसं आहे, सेलिब्रिटी असतात, त्यांच्याकडे खूप भरपूर कामं असतात, वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये टेन्शनमध्ये काम करावं लागतं. पण त्यांच्या घरच्यांनी जर सपोर्ट नाही केला तर काम कसं करणार? काय करतो, एक 5 मिनिटं द्या, मीला जरा तयार करतो, सगळ्या गोष्टी सांगतो, आपण पुन्हा एकदा इंटरव्ह्यू घेऊया का? सर माझ्या डोक्यात एक कल्पना काय? आहे. आपण मॅडम पेक्षा तुमचा इंटरव्ह्यू घेऊ. हो माझा नको काहीतरी काय माझं हे चांगलं आहे, चांगलं आहे. तुम्ही घ्या यांचा नाही इंटरव्ह्यू. अगं, मी कुठे सेलिब्रिटी आहे? कसं असतं माहितीये का, एका सामान्य माणसाला सेलिब्रिटी होण्यासाठी ना त्याच्या घरच्यांचा पाठिंबाही तितकाच महत्वाचा असतो. बरोबर आहे. त्यामुळे तुमच्याविषयी जाणून घ्यायला सगळ्याच प्रेक्षकांना खूप आवडेल. सर 1 मिनिट, मला सर्व रसिक प्रेक्षकांना एक आवाहन करायचंय की सेलिब्रिटीजच्या घरच्यांसाठी, म्हणजे सेलिब्रिटीजच्या सेलिब्रिटींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर तर आता आपण गप्पा मारणार आहोत धैर्यधर सरपोतदार यांच्याशी. सर तुम्ही मोदक बनवायला कसे शिकलात? ऍक्च्युली लहानपणी आई जेव्हा मोदक बनवायची ना, तेव्हा तिच्या शेजारी बसून मी असं मोदक बघत बसायचो. खूप छान करायची, म्हणजे प्रत्येक मोदक असा टॉप व्हायचा. तसं तर मी अँकरिंगला टॉप घालता, फक्त गळ्यात फक्त जरा थोडंसं बारीक काहीतरी घाला, त्यामुळे. तू काय रमलेस, वाजव ना. क्या बात आहे. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? अप्रतिम सादरीकरण होतं, अप्रतिम. मी उभं राहून टाळ्या वाजवतो याच्यासाठी की हा लिहिला पण फार अप्रतिम होता. क्या बात. रेणुकाताई वन ऑफ द बेस्ट ऍक्ट्स मी म्हणेन कॉमेडीचे बुलेट ट्रेनवरचा. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, कुणाकुणाच्या कुंडलीत राहू आणि केतू सारखे ग्रह त्रास द्यायला टपून बसलेले असतात असं म्हणतात. पण आपल्या संदीपच्या कुंडलीत एक डॉक्टर त्याला त्रास द्यायला टपून बसलाय. बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद.
नमस्कार मकरंद सर, नमस्कार रेणुका मॅम. कशा आहात? बऱ्या आहेत ना? नाही बरं वाटत नसेल तर या माझ्या दवाखान्यात. या ना, तुम्ही तरी या ना. हो, एकही पेशंट येत ना, मी काय काय करू आता? मग बाबांनी माहिती किती प्रयत्न केले मला डॉक्टर बनवायला. आत्ताच 2 महिन्यांपूर्वी मी 1.5 महिन्याचा कोर्स केला डॉक्टरकीचा. 2 पदवी मिळवल्या. 2 MTDS आणि TDBS. अर्थ नका विचारू, मला तर स्वस्तात मिळालं म्हणून घेतलं मी त्या लगेच. तरी पण पेशंट येत नाही हो. मग मी शेवटी ठरवलं की आपण आत्मपरीक्षण करायचं घरातच बसून. मग घरात बसल्यामुळे एक फायदा झाला, म्हणजे स्वतःच्याच होममध्ये बसल्यामुळे पप्पांनी लगेच मला होमिओपॅथी डॉक्टर बनवून टाकलं. आता नवीनच होमिओपॅथी दवाखाना मी उघडला इथे, पण पेशंटच नाही, काय करू मी? डॉक्टर मला वाचवा. डॉक्टर मला वाचवा. डॉक्टर मला वाचवा. डॉक्टर मी वाचलो. 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 गप उभा राहायचं. मी अजून काही केलं नाही, असं कसा वाचला तू? तू काय केलंच नाही ना, म्हणून मी वाचलोय. म्हणजे तू ओळखतोस मला? ओळखतोस? अरे चांगला ओळखून आहे मी तुला. हा? माझ्या शरीरावर जी ही भोकं पडलीत ना, आता काही दिवसांनी माझी बॉडी ना संग्रहालयात जाईन, माहितीये का? हे बघ, एक मिनिट. तू संदीप गायकवाड? आता कसं ओळखलंस? अरे तुला तुला कसा विसरू रे? तू एकमेव मनुष्य आहेस जो माझ्या आयुष्यात पेशंट म्हणून आलायस. बाबांना सांगितलं. बाबांना सांग. एक मिनिट उभं राहा तिकडे. काय करतोय? बाबा वो आ गया. बाबा वो आ गया. मेरा लकी पेशेंट आ गया. बाबा अभी अच्छी बोनी होगी बाबा. हाँ ओके. बोनी ए बोनी कपूर. बोनी काय बोनी? तुला दुकान आणि दवाखान्यामधला फरक कळतो का रे? हा मला कळलं. कसं आहे की नवीन बिझनेस चालू केला ना की पहिलं जे गिरायक येतं ना ते महत्वाचं असतं. आणि या माझ्या होमिओपॅथी दवाखान्याचं मी आजच उद्घाटन केलंय. होमिओपॅथी? हा. तू जास्तीत जास्त ना ए पंथी करू शकतो, कळलं का? होमिओपॅथी काय असतं माहितीये का? होमिओपॅथी हे बघ, मला शिकवू नकोस. हा मला माहिती आहे, कळतं मला सगळं. मला सांग तुला काय झालंय? नागिन. अभिनंदन तुला नागिन झाली. तू नागोबाबा झालास. नागोबाबा? तुला नागिन झाली, तू आता नागोबाबा झालास. वा. नागोबाबा काय? आपण ते कसं म्हणजे नॉर्मल झालं की सिझरिंग झालं? मला नागिन नाही झालेली आहे. नागाला पण नागिन होत नाही. नागिनीला नाग किंवा नागिन होतीये. मी माणूस आहे रे, माणूस. काय नाही होऊ शकतं? शक्य आहे. या आत्ताच्या काळात काही अशक्य नाही. चंदू गाऊ शकते, तेजू नाचू शकते, मग तुला नागिन होऊ शकतं. काही अशक्य नाही आत्ताच्या काळात. अरे मला तशी नागिन नागिन झाली. नागिन झाली. तुम्हाला नागिन झाली. तशी नागिन नाही रे. ओ शपथ नागिन झाली. ओ शपथ अशी नागिन झाली रे. हा एक आजार असतो नागिन. हो काय? हो म्हणजे हो. मला माहिती आहे. तू सांग ना काय काय होतं या आजार? सांग काय होतं म्हणजे खूप जळजळतं करतं रे. खूप असं त्रास होतो. खूप टोचतं. खूप असं पायावर आली आहे नागिन. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला यार. नागपंचमीत आपण त्याच नागिनीची पूजा करतो, तू पायावर शिफ्ट केलीस तिला. What the hell is this यार? अरे शिफ्ट केली म्हणजे काय? माझ्याकडे भाडुरती म्हणून राहायला नाही आली ती. कळतं का तुला? ती कुठे पण शिफ्ट होते वाटेल तिथे. ती आता सकाळी इथे होती, दुपारी इथे आली, संध्याकाळपर्यंत इथे, पण नंतर असं डायरेक्ट भेटवलं. ओके आता काय प्रॉब्लेम काय होता? खूप जळजळ करते, खूप जमतंय. अरे काहीतरी गोळ्या वेळा त्याला औषध काय डोंट वरी. काही घाबरू नको. काय करणार आहेस मला सांगून? सगळं उपचार करणं. काही घाबरू नको. काय करतोय? काय करतो हा? ए काय करतो रे? बघा रे जरा. बघा काय करतो हा नेमका. तेल कशाला आणलेस? काय मालिश करणार आहे का? काय आलं? तेल नाहीये. तेल नाही? दूध आहे. दूध काय दूध ना नागिनीला आवडतं. अच्छा. लगेच दूध आलं भारीला आपण पटकन पकडूया तिला. उचल. अरे उचल. अरे नागिन म्हणजे अशी नागिन नाही रे. नागिन म्हणजे ही वेगळी नागिन आहे. ओके आय गॉट इट.
ही वेगळी आहे म्हणजे ही व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन ओके फाईन अरे ॲक कशा काय ॲकर हा हा अरे हिचं कुठे लागेल हे काय केलं रे तू काय केलंस हा हा काय 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 करतो काय 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 ए अरे काय करतो तू अरे का गप्प काय असं असं करू नको वाईट अरे वाईट दिसतं ते असं करू नकोस अरे काय 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 अरे काय झालं ते तर सांग आता ना हा नागणीला 3 वेळा आवाज दिलाय ना हा. बेडकाने हा. आता तिला वाटेल अरे बेडूक आला बेडूक कुठे गेला बेडूकून बघा भालेला आपण पटकन खेचूया तिला ती फालतूगिरी बंद कर अरे नागिन 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 नाही कळत तुला अरे हा ना आजार आहे ना आजार ह्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करावी लागते. ट्रीटमेंट हा, आधी सांगायचं ना व्यवस्थित. ट्रीटमेंट तू काय बोलतो उपचार कर हे करते कर आता आम्ही एक अरे! treatment, नवीन ट्रीटमेंट मी आता शोधून काढले म्युझिकल ट्रीटमेंट एक सेकंड काय घाबरून इथे पाय ठेव काय पाय ठेवू दे ओके ए, वेट ए, ए. अरे ए, ए, ए. अरे काय फालतूगिरी लावली यार हार्पिस नावाचा हा आजार आहे यार काय हार्पिस हार्पिस ओ माय गॉड तू आधी सांगितलं ना हिचं नाव हार्पिस म्हणजे ही फॉरेनर नागिण आहे आय गॉट इट अरे आता कन्फर्म माझ्याकडे उपचार आहे इकडे बस बस मांडी घाल लवकर मांडी घाल मी सांगते ते कर काय करतोय पाय वरती घे नागिन पायाला हा हात असे ठेव आणि डोळे मीठ आता काय करणार आहे हा हे काय करतोय हे सांगून कर काय करणार आहे ते हे हे काय रे कसा स्पर्श जाणवतोय अरे एकदम गुळगुळीत वाटतं रे है ना मोठा नूडल्स आणलास एकदम बघ कसं वाटतंय ब्लॅक डायमंड ब्लॅक ये बाहेर लोकांना असं नाक देतोस तू लोकांना असं नाक देतोस का अरे वा ते आयुर्वेदिक वाले जळू देतात ते चालतं तुम्हाला मोठा अरे मला एक काम कर मला जरा डिटेल मध्ये सांग या आजाराबद्दल हार्पिस नावाचा हा आजार आहे जळजळ होते व्हायरल इन्फेक्शन होतं ओके. हा आजार आहे हार्पिस हार्पिस नावाचा कळतंय का ओके आता मला उपाय सापडलाय आता याच्यावर एकच उपाय काय करणार आहे? ऑपरेशन हार्पिस अरे लगेच नको नको ऑपरेशन नको 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 काही होणार नाही नको आहे. मला कसं अरे आहे पण ह्या पायाला इथं नाही गबास 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 हे देवा काय करू काय करणार आहेस हीच ना रे नागिन गप 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 काय गप केलं ते तू? अरे नागिनीने काट टाकली ग अरे कात नाही माझी कातडी काटली गप गप हलू नको जास्त हलू नको सगळं पडेल इकडे थांब. हलू नको. थांब हार्पिस नको 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 आई आई ए हार्पिस कुठे आहे? अरे हार्पिस का तो का मित्र आहे तुझा हार्पिस हार्पिसने अंड घातलं वाटतं काय रे अरे हे अंड नाही हे तुझी पोटरी आहे माझी पोटरी माझी पोटरी रे. किती मांस आहे? अरे माझी पोटरी. पोटरी मांस आहे? माझी पोटरी रे. काय
मस्त रे. माझी पोटरी रे माझी पोटरी कशाला हवी आहे पोट्री? माझी पोटरी रे कशाला हवी आहे? मी ते पोट्री क्लब मध्ये जातो कधी कधी मला पोटरी लागते. मी देतो तुला. थांब जरा आता हार्पिस काय कर हार्पिस हार्पिस कुठे आहेस? अरे थांब थांब, थांब, हळू 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 सापड. काय हार्पिस सापडली. अरे हार्पिस नाही माझी नस आहे. अरे गाठ नको बसू तुझी. ऑलरेडी माझी गाठ मारली. गब्बस नंतर कोणामध्ये जाणार नाही दिवस. यस झालेलं आता झालेलं आहे. गब्बस जास्त आलो होतो गबस. झालेलं आहे गबस. एक सेकंड थांब. झालं बाळा झालं. पाणी तरी दे ना. झालं काही झालेलं. हलू नको गबस. थांब हलू नको म्हटलं ना. अरे झालं ऑपरेशन बाळा. गप ना. थांब आई बघ पिन वाकडी लागली का बघ जरा. येस हा आता बघ तुझी नागिन राहिली आहे का बघ आता. बघ गेली की नाही? दुखतंय का? काय केलं तू? झालं ना व्यवस्थित? यस बाबा ही पण केस सॉल्व झाली. बाबा थँक्यू बाबा तुमच्या पाठिंब्यामुळे. थँक्यू पाऊस सुरू झाला. अरे दोन मी लगेच निघतो. झालं हा पेशंटचं आटपलं. हो लगेच निघतो. ओके हे भाई चल लवकर. तिथं पाऊस चालू झाला. इथे चालू व्हायच्या आधी आयला इथे पण झाला. मग बेडूक कुठे गेला रे? तो बेडूक ना पाऊस पडला की नाचायला लागतो. बेडूक कुठे गेला? माझी पोटरी मिळाली बाबा. आमचा भीती होता. पोटरी बाहेर राहिली मग मी हात काय टाकलं? माझा बेडूक पाहिजे मला माझा बेडूक पाहिजे. क्या बात आहे. मकरत सर कसा वाटला परफॉर्मन्स? या मंचावरची सर्वोत्कृष्ट मॅड कॉमेडी ही अंडरलाईन. तुम्हाला टोपी पाहिजे टोपी घ्या, सेल्फी पाहिजे सेल्फी घ्या, मार्क तुम्ही ठरवा, सगळं. पण टोपी घालण्याची फॉर्मॅलिटी तर मी करून घेतो. क्या बात आहे. रेणुकाताई क्या बात है यार, तुम दोनों कहाँ थे आप लोग? मित्रांनो, एका फोटोग्राफरकडे नम्रतानी करून घेतलेलं फोटो सेशन तुम्हाला आठवतंय ना? आज सुद्धा ती त्याच फोटोग्राफरकडे गेली आहे. फक्त आज गेली आहे तिच्या जोडीदारासोबत. बघूया त्यांचं हे फोटो सेशन. तुमच्या समोर येतात सुसाट कलाकार शशी, नम्रता आणि आजचा आपला पाहुणा कलाकार राजेश भोसले. किट संपलं. आत्ताशी सुरू झालंय हो. मला असं म्हणायचं की बस झाला हो. हीच ती जागा जिथे मी माझं पहिलं फोटोशूट केलं होतं. अच्छा. असं हे काय? असं केलं होतं. आठवलं? ओ माय गॉड, हो आठवलं. कुठं आहे तो फोटोग्राफर? मला त्याला भेटायचं आहे. आजोबा फोटोग्राफर आजोबा. तुम्हाला कसं माहिती ते आजोबा होते? मी तुझा एपिसोड पाहिलाय. त्या क्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो. त्या काळात काय तू ऍक्टिंग करायची. नाही म्हणजे ह्या काळात सुद्धा तू मस्त ऍक्टिंग करतेस. अजूनही मेंटेन आहेस तू. तर ते आजोबा कुठे आहेत? आजोबा आजोबा
तू फुलवाल्या ही काय वेळ आहे का? ही वेळ आहे का फुलं आणून देण्याची? दुपारचे 12 वाजले, देवांची झोपायची वेळ झाली. अहो आजोबा मी फुलवाला नाहीये. अरे देवा, तू फुलवाला सुद्धा नाहीये, जगतोस कसा? तुम्ही मला नीट ओळखलेलं दिसत नाहीये. मी नाही का मॉडेल बनून आले होते तुमच्याकडे? कधी? अहो नाही का, आठवत नाही का? 4-5 महिने झाले त्याला. हा ते 1 मिनिट, चष्मा लावल्याशिवाय मला काही आठवणारच नाही. आठवलं तर मग कसं झालं ना मॉडेलिंग मध्ये करिअर? नाही, मॉडेलिंग मध्ये करिअर झालेलं नाहीये, पण एका मॉडेलशी लग्न झालंय. कुठे तो? हाच तो राजबेंडा. म्हणजे हाच तो राजबेंडा अब्जाधीश आहे. अब्जाधीश? बिझनेस काय आहे रे तुझा? कांद्याचा. अच्छा! आजोबा 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 काय झालं? आजोबा उठा. आजोबा काय झालं? सावकाश. एवढं का तोल गेलं? नाही ते राजबिंडावर लाफ्टर आला नाही ना. बोलो पडून लाफ्टर येतो काय बघ्या. अहो आजोबा काय झालं? वा वा, अभिनंदन अभिनंदन. म्हणजे मॉडेलिंग मध्ये करिअर नाही झालं ना की हा पर्याय उत्तम. अहो आजोबा हे बघा, आता नुसतं अभिनंदन करून चालणार नाही हा. मग? तुम्ही आमचा एक तरी फोटो काढायचा. तुम्ही जो फोटो काढला होता ना तो एवढा मस्त होता की मी हिच्या प्रेमात पडलो. काहीचा माकडासारखा फोटो होता. माकडाच्या सोबत काय सुरेख फोटो होता हिचा. अप्रतिम फोटो होता. असा एक फोटो काढा ना आमचा. काढा ना, असं एक असं एक. एक काम कर आता, पटकन लाजा. हा ए लाज गे. ए त्या फटक्या विना तुला पण लाज येते, कळलं ना? हा मी आज जातोय. हा व्यवस्थित लाज. लाजा. सुरू करा ना. करतो 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 किती ताटका होणार आहे मला तुम्ही. करतो ना. हा कर. इश आ, इश आ. फोटो काढता येत नाही. हो, लाजून लाजून आता निर्लज्ज व्हायची पाळी आली. आ. ईशा अरे हे झोपले की काय? बघा आता जाऊन काय हे आजोबा ना. आजोबा. बरं झालं पहाट झाली. रात्र गेली रे गोळ्यांचा रंग शोधता शोधता. लाल पिवळी हिरवी कसं काय कळणार आहे? अहो आजोबा, हे रंग कसले बघताय? ही गोळी अशी अशी खायची अशी असं खायची. स्वाहा. एक काम करा, तुम्हाला लाजता पण येत नाही. हा, इकडे उभे राहा. तुम्ही ना आता भांडायचं. भांडायचं आम्ही भांडायचं. म्हणजे खरोखरच नाही भांडायचं. मग? तो लटका राग असतो ना, लटका राग. आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही करतो. अरे मला टेन्शन आलं माझ्यावर तुम्हाला. चिडा. मी समजून घेते. ओके ओके. सुरू करा ना, ना, ना. हो, सुरू करतो. कशी आहे भिकार आहे? मी बरी आहे. आई कशी आहे? ती पण बरी आहे. अच्छा, मग बाबा पण बरेच असतील. आ? नाही नाही नाही, म्हणजे बाबा बरे असतील. बाबा बरे असतील असं म्हणायचं. काय बावटासारखे प्रश्न विचारतो, कळतं का तुला? तू मला बावळट म्हणू नकोस. मी तुझा नवरा आहे. नवरा असलास म्हणून काय झालं? मालक नाहीयेस तू माझा. जा, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. आता लाडीगुडी नको लावू मग. आता आम्ही नाही जाऊ. मी कुठे लाडीगोडी करतो? अरे आजोबा. आजोबा अरे दुपार झाली पण. काय करताय? जेवताय काय? सरसोगा साग आणि मक्याची रोटी. काय जेवताय हे विचारलं नव्हतं. ही काय जेवणाची वेळ आहे? हो पण बाबा, तुम्ही असा हा डबा कॅमेरात घेऊन बसता का? ते मी माझ्या गुरुला दिलेलं उत्तर होतं. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की कॅमेऱ्याच्या मागे उभं राहणं म्हणजे खायचं काम नाहीये. म्हणून त्याला न पटलेलं उत्तरच मी दिलं. आता मी कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून फक्त खायचंच काम करतो. पण आजोबा, तुमच्या एक लक्षात येत आहे का? काय? आम्ही ज्याच्यासाठी आलोय ते काम झालंय का? हा. फोटो कुठे आमचे? अरे हो, एवढ्या वेळ झाला पण फोटोच नाही काढला. सांगतो की नाही. आता एक काम करायचं तुम्ही. मी थकलोय. तुम्ही स्वतःच क्लिक करायचं आणि स्वतःच फोटो काढायचा. असं कसं आजोबा? तुला माहित आहे. आठवलं. अच्छा अच्छा अच्छा. चला. पाहिलंय पाहिलंय हा. episode. तुम्ही ऍक्शन म्हणाल ना? हो मी ऍक्शन म्हणतो. हा, ready, ready. अरे देवा. ऍक्शन. परत माती खाली. आता आता मी 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 तू ये मी ये. ऍक्शन. काय आजोबा? काय? ते टायमिंग जुळत नाही. हा. एकमेकांना नुसते ब्लॉक करताय.
तुम्हाला ना जमतच नाही कसं आहे माहितीये का की तुम्ही ना खूप स्लो स्लो जाताय बटन दाबायचं आणि फुल स्पीड मध्ये जायचं आणि उभं राहायचं आणि पोच द्यायची. हे फुल स्पीड आहे. आला की नाही फोटो आता जोड्याने करा. आला फोटो. Solid आहे. हो मस्त आहे. आला ना फोटो आला ना हा मग तुम्हाला फोटो देतो हं. फोटो द्या फोटो द्या अरे आला आपला देवा. फोटो फायनली फोटो आला तेच काम करा. अहो, ही काय परत यांचं चाललंय हे काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होता त्यांची बघा फोटो अहो, आजोबा हे काय आजोबा फक्त कपडे चुरघळलेत बस. हे काय काय म्हणजे तुमचे फोटो आहेत पण हे दिसत नाहीये. तो फेस बाजूला काढा तुमचा फेस दिसेल बघा. पण फोटो माझेच आहेत पण माझ्या चेहऱ्यावर माकडाचा फोटो आणि हिच्या चेहऱ्यावर मांजरीचा फोटो. कसं आहे माहितीये का की माझा कॅमेरा हा नेहमी सत्यच टिपतो. आता तुझं लग्न झालंय म्हणून तुझं झालंय माकड आणि ही आयुष्यभर नख दाखवून तुझ्यावर ठिसकारत राहणार म्हणून हिची झाली मांजर. पण हे तुमचं आती झालं आधी नाही अजून खूप बाकी आहे. आता मी शेवटचा फोटो काढते तुमचा. अरे देवा आता व्यवस्थित उभे राहा हा, व्यवस्थित उभे राहा. चुकीच्या ठिकाणी आलो. One, Just like वेगळ्याच ठिकाणी जाऊ. 2, 3 फट आला बाबा फोटो. कुठे गेले हे पळाले फोटो बघू. अरे वा, किती छान आले फोटो बघा आता त्यांचा. हल्लीच्या तरुणांना ना धीरच नाहीये. तुमच्या सादरीकरणासाठी तुमच्या तिघांचे अभिनंदन. एकंदरीत तुमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सादरीकरण उत्तम केलं. राजा या मंचावर तुझं मनापासून स्वागत आणि तुमच्या सादरीकरणासाठी तुमच्या तिघांचे अभिनंदन. गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई. थँक्यू सो मच सर. मित्रांनो आजचा आपला कल्ला करून झालेला आहे. आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो